नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिन्स पाटील ब्लॉग्स. तर आमचे तर 30% आम्ही पोपटी बनवत आहोत. मी दोन कडचा ब्लॉग बनवणार आहे. आमच्या शेतावरचा म्हणजे तुम्हाला घर दाखवते थांबा, नंतर दाखवीन मी थोड्या वेळाने. आणि गावातलं आमची पोरांची पार्टी आहे आणि इकडं आमच्या फॅमिलीची पार्टी आहे. तर दोन्हीसुद्धा मी दाखवीन एक ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि मजा येईल ब्लॉग बघायला. तर चला आपण आता तुम्हाला दाखवते आमची तर पोपटी लावतात ते तिकडं लाकडं बिकडं टाकतात ते दाखवते तुम्हाला. पोपटी लावणार आहेत तर तिकडं पेंड्याचा भुस्सा आणि लाकडं ठेवतात. आणि मी चिकन पकोडा खाते. निखिल काका आणि पप्पा पोपटीचा तयारी चालू आहे. मगाशी दाखवलं ना मी जरा घरी केलेलो कपडे घालायला. आणि बघा एवढे लाकडं आणले. आधी तेवढीच पेटव बाबू, मग वरती टाक. पेटन कसली ती मस्त पेटन, आपण मस्त जळतो. इकडं पकोडे तलते. आम्हाला तुम्हाला दाखवते मॅरिनेट केलेलं चिकन. आणि इकडं काय आहे हे साईडला दाखव चाचू. बघा चाचू आपल्याला दाखवते गावठी कोंबड्याचा कालवण बनवलेला आहे आणि भाकरी त्याच्यासोबत. आणि निखिल पाटील नागावकर मागच्या ब्लॉग मध्ये दिसलाच असेल. आणि हे काय काका बनवत आहेत काय काय चकोडा पाव. चकोडा पाव काय आहे या पोपटी मधला राहिलेला चिकन आणि लसूण त्यात तलशील ना. नाही, आणखी त्याच्यात मी वेगळा मसाला टाकलेला आहे, पण त्याची मी रेसिपी सांगू नाही शकत. उद्या मला दुकान वगैरे टाकायचं झाला तर तुझी कॉपी करते. कॉपी करणार आणि टेस्ट माझी तुम्ही घेणार. मी कसं माझी टेस्ट देणार तुम्हाला. त्यामुळे आणखी एक मी घरगुती एक मसाला वापरला आहे. आणि हिमालयात जाऊन एक झाडाचा पान भेटतोय थोडा मिक्स केलाय, त्याच्याने तुम्हाला टेस्ट आणखी चेंज होईल. आणि आपला दादा आलाय तेजस दादा आणि मम्मी आराम करते इकडं. तेजस दादा पकोड्यांचा आस्वाद घेते. बघा बघा पुन्हा एकदा काका काय बोलते. माझी मम्मी आली तेव्हा ना तेलाची पुडी हातात घेतली, ती सोडलीच नाही. तीच तेलाची पुडी बाबू तशीच हातात धरलेली होती मागापासून. ते आत्ता मी बोललो तेव्हा तिने सोडली आणि ते कढईत टाकली. कढईत 1-1.5 तास झाला ती तेलाची पिशवी हातात घेऊन होती. काय काम तर नाही केलंय, बसून आहे काय नुसती. आणि मी जेव्हा व्हिडिओ बनवायला लागलो ना बाबू, तर तिने एक मोठा अजब केलाय. तू पण ब्लॉग बनवतोस? नाही, माझी समोर येऊन उभी राहिली. आता मला सांग, मी व्हिडिओ बनवतो, माझ्या समोर आता कसा दिसत माझ्या समोर येऊन उभी राहिली तर असं आहे हे. म्हणजे बोलतात ना, आता मी बनवायला लागलो, मी ब्लॉगर बनायला गेलो तर माझ्यावर चालणारे बरेच जण आहेत. पण जळून दे, चालणारे किती चालतात जळून दे. मी पण माझे तर असे बाबा आहेत, त्यांना झडीपुटी मारा सांगितली जावं. काहीला साप अशी जलते ना, ती साप हिला करपवून टाकीन असं बाबा आहे जडीबुटीवालं माझे तर. तर चाचूवाला तिकडं पोपटी आता लावले वाटते. लवकर झालं का आपल्याला. ती पेटवलेली आहे आपली आजची सर्वात मोठी मेजवानी आहे पोपटी. आणि खालना पेटवा ना पप्पा. कसला ते ये लाकडं थांबा आणते मग वाईस वाईप बघा ह्याच्यानी लवकर पेटत. तर चला जाऊया आपण एकदा तिकडं. डिझेल मध्ये मिक्स केलेला. खाल्ला बाप्पा नाही, माझा हात परत धुवायला लागतो. खाल्ला टाका ना खाली. हा तसा बघा आता पटकन पेटल खालची टाकल्यावर. कशात असतं पप्पा? डिझेल वरती पडला. खालती पप्पा तुम्ही पेंडात नाही टाकला जास्त. पप्पा
हॅलो. बघा खूप छान अशी पोपटी पेटवतात आणि एकदा पेटली का ती थांबाचं नाव नाही घेत. जिथपर्यंत आपण थांबवत नाही तिथपर्यंत एकदा फक्त पेटली का काम होते 25. तेरा खत्म हुआ होगा पूरा. खत्म हुआ पूरा. अच्छा गया. मेरा कम गिरा मतलब जाना. मैं बोलूँ बाद में होएगा कि नहीं होएगा. और इधर हमारे घर पे भी थोड़ा पार्टी है इसकी वजह से कम ही बघा लिया था. फोनवर मेरे को बोलते मालूम था ब्लॉग कि कम बनवता गिरेगा मेरे सोडून को. माझा फोन आलाय. बघा आता पोपटी पेटत चालले हळू हळू. बहुत बोलेगा तो 7-8 मुर्गी का गिरा गया बस. जो मेन. आणि याचा चिकनचा दुकान आहे आपल्या निखिल काकाचा. कोणाला कोंबडी असेल तर जा. नागाव गोसपाडा पिंपल आली तर त्याचं दुकान आहे. नक्कीच व्हिजिट द्या. तुम्हाला कधी कोंबडी हवी असेल तर जा त्यांच्या दुकानावरती. बघा आता पेटलेली आहे. बाबा पेंडा टाका उलट खालना पटकन पेटल. मेरे को 4 बजे गिराक चालू हो गए. वो चालू ही हो गए. वो फिर लाया नहीं. कोटकू नकोस युट्यूबर. कोटकू नको ती लाकडं. काठी पडली थांबा. बाबा बाबा अशी उलटी उभी लावायला पाहिजे होती हो लाकडं. राहिले मी लावले बरोबर सगळे. लाकडं पेटतील बघ कशी मस्त होती. नहीं आया मैं इधर. पार्टी है ना चालू. पोपटी चालू. ठीक है चलो जरा. तर मी आता गावात चालू आहे. शेतावर आलेलो. तर गावात भेटते तुम्हाला मी डायरेक्ट. लावले आणि इकडं कौल फ्रायचा काम चालू आहे. साईडला कोण कोण आहे दाखवते. कौल फ्राय श्लो काका आहे. तर जुया त्या शिक फ्राय आहे. तर उत्तू दिदी साई काका रुद्रा दादा या बोलतात मला घे. शिक फ्राय तयार झालाय. जरा करपलाय नॉर्मल काढते ती. काय बोलताय तेव्हाच चांगली लागते ना. चव तेव्हाच लागते काय. कार्तिक आपला कुकमॅन आहे. त्याला सगळं इथे बनवता. कडक बनवते. काय पण बनवायला सांगितल्यावर. इकडं बघा पोपटी जरा तयार व्हायला आले. तर आपण आता आप्पा काकाला विचारू किती मडके लावले. आप्पा काका किती मडके लावले. 3 मडके लावले. 3 मडके. 3 मडके. बघा आप्पा काकाने आपल्याला सांगितलेलं आहे 3 मडके लावले. बघा पोपटी आता शिजत येईल ना. शिजत आली असेल ना पोपटी. किती मिनिटं लागतील. आता 5 मिनिटात तयार होईल. आणि आपली परी हाय करते. आणि इकडं बघा आणि अक्षरा क्रिश आहे. काय झालं येडीगिरी करतात. साई बघा झेंडा उडवते. झेंडा वाटते त्याला तो. भांडणं करतात बघा कार्तिक आणि बंगलो. बांगलादेश. बघा आता शिजल तर त्याच्यावर पाणी उडवते वाटते. म्हणजे आग लागली ती काय करते चेक करते शिजली की नाही पोपटी. सूरज बघा आमचा आणि पोपटी अशी
साई जास्तच माहिती देते आपल्याला बरोबर. तुमच्या शेतावर नाही गेलास पार्टी आहे ना? नाही गेलो. इथं आपली पोरांची आहे का पार्टी? खतरनाक पार्टी. घरात तेवढी मजा भेटली जेवढी मित्रांच्या सोबत भेटली. बरोबर आहे. आणि मित्रांसोबत तेवढी मजा भेटली जेवढी घरात भेटली. बरोबर आहे. दोन्ही पॉइंट आहे पॉइंट आहे. आणि कारण की मित्रांसोबत कशी एकाची घरी कसा एकाची टिंगल लावली का लगेच 2-3 शिलाई घ्यायला लागतात. इकडे मला घे आणि इकडे बघा फुल बेकार आग लागलेली. तर विजले जरा नॉर्मल. रडल्या बघा. अरे रडतस कशाला? नाही तर बरं वाटलं कोणी मारली विरली काय काय. तू नाही रडत? ही पण मगापासून बोलतात मला घे. चिकनचा पीस बघते खाऊन कसा लागतो. तर आता चिकनचा पीस खाऊन खूप छान असं झालाय. एक नंबर ना कडक झाले. अरे बाबा तू गप्प जसं होतं ना खा. थोड्या वेळा पोपटीचा आस्वाद घेऊया. मग तुम्हाला सांगून कशी लागते पोपटी सुद्धा. पटका काढलाय. गरम आहे. बघा आता काढून चेक करते शिजलाय की नाही. बघा शिजलाय का बघते. शिजलाय नाही बोलते परत आता शिजवायला लागेल. शिजलाय नाही तर परत टाकते तसाच. एक मणका झालाय ना, दुसरा झालाय काय. त्याला उचल आणि एकदा ती शिजली नव्हती पोपटी तर मटका पुन्हा एकदा टाकलाय शिजण्यासाठी. एक गुंडी टाक त्याच्यावर. बघा पुन्हा एकदा त्याच्यावर पेंड्या टाकतात. कार्तिक आणि साई काका पेंड्या टाकते. हाय बोलतास ना. बाय बाय. कार्तिक फुल घामावलाय. बघा पेंड्या टाकतात. त्यांचा बघा काय चाललंय तिकडं. काम करते बघा जास्त भारी आहे आपला कार्तिक. सगळी कामं बरोबर करते. इकडं पुन्हा एकदा आलोय मी. चिकन साई आपला शिगाव चिकन भाजते बघा. इकडे बघ शिगाव चिकन भाजते. आम्ही चिकन बनवते आणि फालतू क्वालिटीचा बनवते. काय बोलते फालतू क्वालिटीचा. अक्षर हसते ढोरासारखी. चेक करते बघा आप्पा काका. पाण्याने चेक करते. शिजले शिजले ना. झाली आता फायनली. अक्षरा क्रिश
आणि अंशू आणि परवा आहे तो थम्सअप घ्यायला आलोय. आप्पा काकाने आम्हाला पैसे दिले थम्सअपला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्प्रिंग सागाने मला चॅनल विकला आहे गाईज. हो. नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, सगळे नोटिफिकेशन. मी आहे तुमचा नवीन ब्लॉगर गाईज. आम्ही पण फ्रीज पकड बघा थम्सअप घेतलाय. 500 घ्या. हॅलो गाईज, ब्लॉगर बनलाय. अक्षरा ब्लॉगर बनले. माझे पोटाव पाहिजे काय सगळी जण म्हणलीत माझे पोटाव पाहिजे ना रे. माझे पोटाव पाहिजे बरं. एवढी जण ब्लॉगर बनली होतं. तुझ्या ब्लॉगचं नाव काय? ब्लॉग का नाम क्या है? प्रिन्स पाटील ब्लॉग्स. मेरा SPIDS__1. अंशू आमचा बॉलर आहे टीम मधला. आता 2 मडके उतरवलेले आहेत आणि 1 मडका अजून शिजते. तर तुम्हाला वत्तान दाखवते मी आणि कौल फ्राय खातात सगळीजण दाखवते तुम्हाला. आई आणि बाबा आलेत. मनीषा आहे आणि आपले बाबा. तर त्यांची एंट्री झालेली आहे इकडं. लवकर आले हो. जेवण बिवून आले हो का इकडंच आता? श्लोक काका मगापासून बोलते काय सुद्धा आम्ही आमची खोटी बियर आणलेली आता पिया. सारखी ब्लॉगर बघा आपली परी बघा. परी सुद्धा ब्लॉग बनवते. इकडे बघ ही बघा ही ब्लॉग बनवते. 3रा मडका शिजलेला आहे. मला पण दे. 3रा मडका सुद्धा शिजलेला आहे. 3 मडके झाले फायनली. हाड पकड. गरम बघ. मला 1 पीस दे बारका. तू बाबा बेकार गरम आहे. पेपर घे. पकडा चाललो. कसं वाटते प्रिन्स? 1 नंबर वाटते. आता टेस्ट करून सांगतील. बाबा टेस्ट करून सांगा कसं लागते. गरम आहे. लय गरम आहे ना. खा तुम्ही खा पहिला सांगा कसं लागते. कसं लागते? 1 नंबर ना. का माहिती देते जराशी आप्पा काका. बोल मडके झाले. बोल मडके झाले 3 पण. 3 मडके झाले. प्रिन्स पाटील तुम्ही व्हिडिओ बनवताय चांगल्या रीतीने बनवताय. असाच आम्ही सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देतोय. तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करू, लाईक करू. 3 मडके आता आमचे शिजलेले आहेत पोपटी. आता थोड्याच वेळात आपण त्याची व्हिडिओ काढूया. मग चॅनल भेटेल तुम्हाला. धन्यवाद आपल्याला जरा सांगितल्याबद्दल. मटका वाटणार आहे. दे जरासा. कसा प्रिन्स कसा वाटला? थंडा 1 नंबर वाटला. थंड जरा कसा झाला. मला पोपटी वाटतील. मगापासून बोलते पण अजून वाटलेत ना. नक्कीच दाखवेल. आता आपण थम्सअप पिऊया. थम्सअप पिते मी आता. सगळे वाजवताना प्रिन्स आता बँजो वाजवताना नक्की मंडळीचा आहे. प्रिन्स दादा एकदम कडक एकदम फॉर्म मध्ये वाजवताना बेस्ट. इथं आपला आजोबा नाटक वाजवताना बसलाय काहीतरी खिचडी पकवते. इथं वंडा आहे आपला. काय मागवलं काय बोलतोस? नाही तू बंद कर म्हणून विचार. आता पोपटी वाटते. पहिला मडका वाटते.
तर बघा संकेत काकाचं त्या वाटण्या करतात बघा, प्रत्येकाला किती किती द्यायचं ते वाटण्या करतात. आता पोपटी आणि कौल फ्राय वगैरे सगळं झालेलं आहे. आता खाऊन टेस्ट करूया कशा लागते. तर आपण आता टेस्ट करूया. या पोपटीतला चिकन आहे तो गरम आहे जरा. पहिला मग कशी टेस्ट केलाच परत एकदा टेस्ट करते एकदम. आता नंतरचा तो पहिला शिजवलेला होता तर यो नंतरचा टेस्ट करून बघतो. आता टेस्ट करून बघतो. खूप छान असं झालं आहे. मस्त लागतो. आता पोपटीतला चिकन टेस्ट करूया. त्यासोबत रुद्राचं आहे. कसा लागते? कसा लागते? तुम्ही टेस्ट केलास की नाही? करून सांग लवकर सांग. परत एकदा टेस्टिंग एकदम कडक कसा लागते? लाजवाब. बघाय लेग पीस भेटला याला. आता तुडव बस तुडव. तर आता आपण पोपटीतला चिकन ट्राय करूया. छान असं झालेला बरी शेंगा काही मी खाणार नाही. शेंगा जास्त आले डिश मध्ये. म्हणजे अंडा का डंडा आहे. एक गोष्ट राहिली रिओ. मग जरा कडक वाटते. रिओ पण आता घेतलाय फोडलाय. रिओ आणलेला. अंडा हलवाय भेंडी. खाल्यावर भेटतो डायरेक्ट शेताव आपण. पण पुन्हा परत येईल मी आणि जरासा राहिलाय तर ठेवलाय मला जरासा. तर आता खाऊया आणि टेस्ट बघूया कशी कशी आहे. मग अशी आलेलो टेस्ट बघूया कसा लागते पोपटीतला चिकन. मला खूप आवडला. तिखट सुद्धा आवडला. पार्ट बघा आपला लास्ट जितनी फुल तुडवला. कोंबडा आणि हे आहे भाकरी खायला तुम्हाला दाखवते मी. जितली न्यू इयर साठी फटाके ठेवलेत बघा. काय काय जित चक्री आहे फुलझडी आहे आणि वरचा काय आहे की नाही साऊंड. हे बघ 7 शॉट ठेवलं त्यांनी. रॉकेट आहे. रॉकेट तरी ठेवायचं ना. लवंग्या ढोरासारख्या ठेवल्यास बरा आहे. सगळा म्हणजे काय नाही जरासाच आहे तसा. पण हाय बराच फटाका ठेवलाय. हाय आपल्याला बरोबर का परत तू साऊंड आहे काय. सुतली बाबरा ठेवलास. तिने खाल्ला रुबी नाही. बावल्याच्या याच्यात टाकलाय ना आपण. म्हणजे काय टेन्शन आहे. चला नंतर आता जेवताना भेटू. मला गावठी कोंबड्याचा चिकन आहे आणि भाकऱ्या बोलू बघा. खूप छान असा. मला आता जेवताना दाखव. आता सगळ्यांना देतात जेवण वाढतात. खाने को जिद दो खाना दो खाना दो खाना दो खाना दो खाना दो. व्हिडिओ आली. आता तुझी व्हिडिओ काढली. अख्खी भाकरी खाशील काकू. मला पण द्या अख्खी भाकरी दे. नाही नाही तो बघा काय बोलते डिलीट कर. आता करणारच नाही मी. बघा आपल्याला तर जेवण वाढते. इथं दे. तो खाली ठेवून घे कारण देता नाही येणार मला. बघा गावठी कोंबड्याचा चिकन आहे आणि भाकरी. आता जेवूया आपण. हा मला दे ग्लास दे काका. आपण जेवूया. लिंबू पिलूया. लय कडक आहे लिंबू. तर आपण आता जेवूया पटकन. काय मग
आपण आता जेवण ग्लास द्या खूप मस्त झालाय. मला लय आवडला. स्वाद एक नंबर आहे. काय तुला कसं वाटते स्वाद? तुला एक नंबर. कडक ना सगळ्यांना आवडलं ना जेवण? एक नंबर. आणि आता आपल्या काकूचा बर्थडे आहे 1 तारखेला. 31 डिसेंबर. आजच बर्थडे आहे काय? हॅपी बर्थडे. खूप छान अशी नाचते टीव्ही बघून. संपला आला काय अजून? आता काकूचा बर्थडे आहे तर काकूला हॅपी बर्थडे परत एकदा. काकूला केक आणलाय चॉकलेटचा मितेश काकाच्या इथनं. परी परी काप यो काप. हॅपी उठा चला उठा उठा. काढ फोटो. तुला 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 तर थोड्याच वेळात न्यू इयर होणार आहे. बार दिली तर आता बावला चालतो आम्ही. मग तुम्हाला दाखवतो जितचा. आणि खालती पोऱ्या बनवलाय. त्याला पाय हात कुठं आहेत? पाय हात नाही बनवलं तो बिना पाय हाताच आहे. आता स्काय शॉट लावते इकडं. लाव चल लाव. आणि पेटलाय स्काय शॉट. हॅपी न्यू इयर. आवला सुद्धा जळलेला आहे बघा इकडं. या इथं मोठा मोठा बॉम्ब आहे. मग हेल्मेट काढता ना साईड ना. अरे तो हेल्मेटचा वास बेकार येईल. काढ ना भांडलास तुम्हीच ना. लवकर काय टाइम नाही. सुरसुर बाजी पेटली तर उठ ना. थांब यो पकड यो पकड. मी पाच ना खेचते ते बावलं. एक मिनिट. घे यो पकड जरा. मी काठीने ढकलते. फटाका बिटाका नाही ना टाकला. मी कान बंद करून घेते. मी मोबाईल कुठे पकडतेच नाही समजत. दारू ऑर्डर
मध्ये घ्या रे कोणीतरी आय ऑल्सो वॉन्ट टू सी कुठीन म्हणजे त्या घे ना मी नाही घेणार मी सोडून नाही कट करू काय दादा पकड असा दादा पकड असा बघायला त्यावर तिथे पण माझं कान ते बावलेलं तर झालं वय बावलेलं मिसाईल होती मिसाईल होती मिसाईल होती तो एक मिनिट लॉक बंद करू तुझा अरे किती मिनिट अशी झोपून एक मिनिट बंद कर तर काल काय ब्लॉग 30 वाजता एंड नाही केला तर आज मी ब्लॉग एंड करते आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय थँक्स फॉर वॉचिंग